नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण शाही पनीर रेसिपी बघणार आहोत। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल गरम करायला टाकलेले आहे। त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेतलेले आहेत। खडे मसाले तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये 3 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। आता कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। कांदा जास्त आपल्याला तेलात शिजवून घ्यायचा नाही। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो देखील घेतलेले आहेत आणि आता हे एक मिक्स करूया। याला आपल्याला जास्त भाजून घ्यायचं नाही। आता याच्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या, 2-3 आल्याचे छोटे तुकडे, एक 10-12 काजू हे सर्व एकत्र करून याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचे आहे आणि हे शिजवून घ्यायचे आहे। तर याच्यामध्ये मी कोथिंबीर देखील ॲड केलेली आहे। आता याच्यामध्ये गरम पाणी ॲड करूया आणि हे चांगले सर्व मिश्रण आपण शिजवून घेऊया। मिश्रण आपले शिजते तोपर्यंत आपण इथे आता आपले मिश्रण छान असे शिजलेले आहे। मिश्रण आपण गॅस बंद करून थंड होऊन देऊयात। तोपर्यंत आपण फोडणीसाठी लागणारे साहित्य तयार करून घेऊयात। तर इथे मिश्रण थंड झालेले आहे आणि आता आपण शेगडी बंद करूयात आणि आता आपण फोडणीसाठी लागणारे साहित्य तयार करूया। तर इथे मी 3 मोठे चमचे दही घेतलेले आहे। त्याच्यामध्ये भाजलेले धने आणि जिरेचे पूड 1 चमचा टाकलेले आहे। हळद अर्धा चमचा टाकलेले आहे। हिंग चिमटभर टाकलेला आहे आणि पनीर मसाला 1 चमचा टाकलेला आहे आणि रेड चिली पावडर 1.5 चमचा टाकायचे आहे आणि हे सर्व एकत्र मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे। छान अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता आपली याची मिश्रण तयार झालेले आहे। याची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे। तर आता आपण पनीरला तडका देऊया। पनीरच्या रेसिपीकडे वळूया। तर इथे मी कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल टाकलेले आहे। याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे, आल्याचे 2-3 तुकडे टाकायचे आहेत, हिरवी मिरची मध्ये कट करून त्यातले बी काढून घेतलेले आहेत, ती 2 हिरवी मिरची टाकायची आहे आणि आता आपण जी दह्याची पेस्ट केलेली होती ती पेस्ट याच्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे आणि दही चांगलं शिजूसपर्यंत, मसाल्याला तेल सुटेसपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता इथे आपले दह्याची जी आपण पेस्ट केलेली होती मसाले टाकून ते आपले चांगले भाजलेले आहे, त्याने तेल सोडलेलं आहे आणि आता आपण जो कांदा टोमॅटो जे भाजून घेतलेले होते, शिजवून घेतलेले होते, त्याची आपण एकदम बारीक अशी ग्रेव्ही केलेली होती आणि ती ग्रेव्ही आपण एका चाळणीने चाळून घेतलेली आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जे खडे मसाले टाकलेले होते ते थोडेसे कचकच किंवा असे दाताखाली येऊ नयेत म्हणून ते मिश्रण सर्व गाळून घेतलेले आहे, जेणेकरून ग्रेव्ही एकदम फाईन होते। आणि आता आपली इथे ग्रेव्ही देखील झालेली आहे आणि याच्यामध्ये आता आपण थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे। इथे फ्रेश क्रीम ॲड केलेली आहे। फ्रेश क्रीम मी घरगुतीच ॲड केलेली आहे आणि आता आपल्या इथे शाही पनीरची रेसिपी होत आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण पनीरचे तुकडे टाकायचे आहेत। पनीर तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये कट करू शकताय। तर तुम्हाला शाही पनीरची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला